रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? दुपारच्या वेळी दिदीला झोपल्यानंतर मोकळा वेळ होता. आता लेकरं झोपली की आपल्याला कुठं शांत बसू वाटतं. मग घरापासूनच थोड्याशा अंतरावर असलेल्या शेतामध्ये चक्कर मारून यावंसं असं वाटलं, म्हणून थेट गेलो ते शेतामध्ये वडील असं ट्रॅक्टरनी सीताफळांना औषध मारत होते. आजकाल शेतकरी शेतातून खूप कष्ट करून सोन्यासारखं पीक तर आणतो, पण त्याला दर काय भेटत नाही. तसंच यावर्षीही झालेलं आहे. सीताफळाला अजिबातच दर नाही पहा. आणि जिकडे पाहावे तिकडे जी सुंदर सीताफळ होती ना, मला तर असं झालं होतं की तुमच्यासोबत कोणतं शेअर करू आणि कोणतं नाही. मस्त सीताफळ वगैरे पाहिली, थोड्याशा आठवणी कलेक्ट केल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो ते खालच्या शेतामध्ये. आता खालच्या शेतामध्ये जाताना ही चिमुकली बघा कशी पटापटा आणि तुरू चालत आहे. हिला बघून मला माझं बालपण आठवतं. खरंच आपल्या लेकरांमध्येच आपल्याला आपल्या लहानपणीच्या गोष्टी किती नव्याने जगायला भेटतात ना. मस्त फिरून झालं आणि पेरूच्या झाडाला सुंदर पेरू दिसले. ते खालून काही निघत नव्हते, म्हणून मामा झाडावर चढला तर इंद्रायणी म्हणते, मामा झाडावरून खाली उतर नाहीतर झाड पडेल. आता मामा पडेल त्याचं हिला काही नाहीये, पण झाडच पडेल असं हिला वाटतंय. चला, बहिणीची फरमाईश पूर्ण करण्यासाठी भाऊ मात्र झाडावर चढून पेरू काढून दिले. पेरूही छान गोड होते बरं का. मस्त खाल्ले आणि त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा घरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.